उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार भूषण पाटील आपल्यासोबत आहेत। सर, अवघा आठवडा राहिलेला आहे मतदानाला, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, नेमकं काय व्हिजन लोकांसमोर घेऊन जात आहे? तयारी जोरात आहे। आपण बघत रॅली वगैरे मध्ये लोक समोरून जुळतात आहे, हजारोच्या संख्येने लोक येतात आहे। काल मलाडमध्ये 2 किलोमीटरपर्यंत रॅली होती, ती काही बाहेरून भाडोत्री आणली रॅली नव्हती, नागरिक होते त्यामध्ये। लोकांमध्ये एक प्रचंड संताप आहे, राग आहे या भाजपच्या विरोधात। तो राग रस्त्यावर उफाळून दिसतोय। म्हणजे यांनी 10 वर्षात काहीच नाही केलं हो, काय केलं सांगा ना। यांनी जे सांगून सत्तेत आले म्हणजे जुमलेबाजी, आपण म्हणतो जुमलेबाजी जातं, ते म्हणतात की महागाई कमी होणार, भ्रष्टाचार कमी होणार, महिला अत्याचाराविरोधात, असं करून त्यांनी मतं मागितली। काळाधन 100 दिवसात घेऊन येणार हे प्रधानमंत्री म्हणाले, हेच पंतप्रधान म्हणाले होते ना की 100 दिवस काळाधन घेऊन नाही तर फासावर लटका। कुठे गेलं ते काळेधन? उलटे आपले पैसे घेऊन पळाले। विजय माल्या, नीरव मोदी, चोक्सी कुठे गेले? तर हे सर्व लोकांच्या लक्षात आहे। आणि आता 10 वर्ष तुम्हाला दिले हो, तुम्ही काहीच केलं नाही। एकही वास्तू त्यांनी काय एकही काम दाखवा की ज्यांनी केलेलं आहे। उलटं त्यांनी विकायचं काम केलं, देश विकायचं काम केलं। LIC विकली, एअर इंडिया विकली, एअरपोर्ट विकले। तुम्ही म्हणताय देश विकायचं काम केलं, मात्र दुसरीकडे आज आम्ही काही ग्राउंड रिपोर्ट केला, गोराई भागात अजूनही पाण्याचा प्रश्न बाकी आहे। तुम्ही नेमकं आता व्हिजन लोकांसमोर काय घेऊन जाणार? लोकांच्या अनेक समस्या मतदार बघा, मी नेहमीच माझ्या याच्यामध्ये सांगतो की गोराई आणि मनोरी गाव हे मुंबईशी जोडलेलं एक गाव आहे। आणि मी पण इकडंच माझा जन्म, मी पण भूमिपुत्र आहे, माझा जन्मभूमी कर्मभूमी आहे। आणि गोराईमध्ये माझी पण म्हणजे सांगतो त्यांच्याशी एकदम माझं जवळचं कनेक्ट आहे मी त्यांच्यावर। म्हणजे तिथे एवढी अवस्था बिकट आहे, आपल्याला लाज वाटते हो बघितलं तर। म्हणजे मुंबईशी जोडलेला हा गाव आणि ही अवस्था। तिकडे एकेकाळी लाईट पण नव्हती, त्यावेळेला आम्ही लाईट आणून दिलेली। जेव्हा आमचं सरकार होतं, पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होती, त्यावेळेला लाईट आणून तुम्ही विचारू शकता। तिथे पाण्याची अवस्था खराब आहे। पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे की तिकडे अंडरग्राऊंड तुम्हाला खाडी बसून लाईन टाकायला लागेल, ती पेट्रोलियम मंत्रालयाकडूनच होऊ शकतं आणि ते केंद्राकडनं होऊ शकतं। महानगरपालिकेला तो खर्च पेलवत नाही, ते पेट्रोलियम मंत्रालयाकडनं। त्याच वेळेला मी 2010-11 साली सांगतो सर्वे केला, वीरप्पा मोईली या पेट्रोलियम मिनिस्टर होते, त्यांनी सर्वे करून त्याचे एस्टिमेट बजेट पण बनवलेला। जसं मनोरीला अंडरग्राऊंड लाईन टाकलेली आहे तशीच इथून टाकायची गरज आहे, पण ती अजून त्याचं काम झालेलं नाही आहे। ते करणे गरजेचं जेणेकरून त्यांना पाणी मिळेल। आणि हॉस्पिटलचे एक मोठा प्रश्न आहे, तिकडे हॉस्पिटलच नाही, प्रसूतिगृह नाही, काही नाही। म्हणजे अवस्था एकदम बिकट आहे। आपल्याला लाज वाटते की आपल्या बोरिवलीशी जोडलेला एक गाव आणि त्याची अवस्था एवढी बिकट आहे। सर, मागच्या वेळी महायुतीमध्ये शिवसेना अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट त्यांच्यासोबत होता, जवळपास 4.5 लाखाचं लीड होतं। यावेळेचं लीड कसं, मोठं आव्हान असणाऱ्या लीड तोडण्याचं काय नेमकं? कारण उद्धव ठाकरे तुमच्यासोबत, मी आता तुम्हीच म्हणाले की उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत होते तेव्हा त्यांना एवढा लीड मिळाला, ही गोष्ट खरी आहे। आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी जे काम केलं कोविडच्या दरम्यान, एक कुटुंब प्रमुखाची भूमिका निभावली। त्यांनी लोकांना सांभाळले, लोकांची घरं सांभाळली, त्यांच्या घरी खाण्याची वस्तू धान्य पुरवठा बरोबर जाईल की नाही, कोविड सेंटर, औषधाची व्यवस्था, एक घराचं त्यांनी रक्षण करायचं काम केलं। आणि अशा वेळेस त्यांना जेव्हा त्यांचा पक्ष फोडला यांनी, आणि त्यांनी रात्री भर पावसात त्यांनी वर्षा बंगल्यावरून निघाले, वर्षा बंगला सोडून, ते कोणाला आवडलेलं नाही आहे आणि त्याचा राग ह्याच्यामध्ये दिसणार आहे। आणि अजून एक जमेची गोष्ट, मी स्थानिक आहे आणि हे जे आलेले हायफाय उच्चभ्रू उमेदवार आहे जे समोरचे आलेत, त्यांची लोकांची नाळ जुळलेली नाही, ते लोकांची कनेक्ट नाही, कधी ते जनमानसामान्य गेलेलं नाही। ते मी तुमच्याच माध्यमातून ऐकलं, मीडियामध्ये कुठल्या पेपरात छापून आलेलं, इथे वजिरा कोळीगाडा गावात मार्केटमधून फिरत होते, वास सहन नाही झाला, नाकावर रुमाल टाकून गाडीतून निघून गेले। ते काय लोकांची सेवा करणार? गरिबांचे अश्रू काय असतात त्यांना माहीत आहे, मिडल क्लासचे प्रश्न काय असतात त्यांना माहीत नाही, उपनगरातली जी समस्याची त्यांना जाण नाही। 10 वर्षात ह्या उपनगर किती वेळा आल्या त्यांना विचारा। तर त्या गोष्टीचा, सर्व गोष्टीचा फरक पडणारच आहे। आणि हा लीड काय मला नाही वाटत एवढा मोठा। आणि आज माझ्याबरोबर शिवसेनासारखा मोठा पक्ष आहे, राष्ट्रवादीसारखा पक्ष आहे, आणि लोकांच्या मनात एक प्रचंड चीड आहे। ज्या पद्धतीत तोडफोडचं राजकारण केलेलं आहे यांनी, त्याबद्दल त्यांच्यामध्ये चीड या मतदानाच्या रूपात दिसणारच आहे येणाऱ्या दिवसात। उद्धव ठाकरेंची एखादी मोठी सभा तुम्ही लावणार आहात काय? प्रयत्न लावायलाच हवी। आता ती मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे,
त्यामुळे मी प्रयत्न करतो आणि सभा घेऊया असं त्यांचं म्हणणं आहे. तारीख कधी देतात त्याची वाट पाहतोय मी. खूप खूप धन्यवाद सर. आपल्यासोबत स्वतः भूषण पाटील होते. ते म्हणाले अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न मला सोडवायचे असं त्यांनी आश्वासन लोकांना देखील दिलं आहे. काही आश्वासनं लोकांना देखील केले. त्यामुळे भूषण पाटील यांच्यासमोर महत्त्वाचं आव्हान असणार आहे ते म्हणजे 4.5 लाखाहून अधिक जे लीड आहे ते तोडण्याचं. कॅमेरा पर्सन योगेंद्र गुप्तासह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.